नमस्कार, मी समीक्षा देशमुख. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. मनसेतून बडतर्फ केल्यानंतर वैभव खेडेकरांच्या रखडलेल्या भाजप प्रवेशाला आता अखेर मुहूर्त मिळाला असून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत वैभव खेडेकरांनी भाजपात प्रवेश केला आहे. मनसेचे जुने आणि कोकणातील प्रभावी नेते म्हणून ओळख असणाऱ्या वैभव खेडेकरांची राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक अशी ओळख होती. मात्र अलीकडच्या काळात त्यांची भाजप व शिंदे गटाशी जवळीक वाढली होती. भाजपमध्ये जाण्याची तयारी करताच मनसेने तत्काळ त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर 2 वेळा वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश रखडला होता. मात्र आता अखेर वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये माझा पक्षप्रवेश करून घेतला आहे, त्याचा मला मनस्वी आनंद आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली, त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस, आमच्या प्रदेशाचे रविभाऊ चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे आमचे आक्रमक कोकणातले नेते नितेशजी राणे साहेब, त्याचप्रमाणे आमचे प्रवीण भाऊ दरेकर साहेब, आमचे सूर्यकांतजी दळवी साहेब आणि विनयजी नातू यांच्या पाठिंब्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे. याचा मनस्वी आनंद मला या ठिकाणी आहे. तुम्ही मुंबईमधून 2दा येऊन गेला पक्षप्रवेशासाठी, का पक्षप्रवेश अडून राहिला, का रखडला? मुंबई ही राज्याची राजधानी आहे, त्यामुळे माझं सतत या ठिकाणी होत असतं. मग ते गाड्या घेऊन असेल, वैयक्तिक असेल, काही कारणांमुळे तो पक्षप्रवेश होऊ शकला नाही, परंतु आज अधिकृत पक्षप्रवेश या ठिकाणी झाला, याचा मला आनंद आहे. पक्षप्रवेश शिवतीर्थातून फोन आल्यामुळे रखडला असं वाटतं का तुम्हाला? नाही, असं काय मी गल्लीतला कार्यकर्ता आहे, कुठून फोन आला आणि अडकला असं काय माझं म्हणता येणार नाही. परंतु एवढं मात्र नक्की आहे, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षप्रवेशाने अनेकांना मग ती अडचण निर्माण होऊ शकते याची मला खात्री आहे. आज स्वतः राज ठाकरे ह्या विभागात उभे होते, तर तुम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला का? नाही, मी पक्षातनं बाजूला गेलेलो नाही, मी काही गद्दारी केलेली नाही, मला पक्षातनं बडतर्फ केलेलं आहे. त्यामुळे संवाद व्हायचा असं तर त्यापूर्वी झाला असता. आता संवाद होण्याचा काही प्रश्न निर्माण होत नाही. परत राज ठाकरेंनी जर कॉल केला तर तुम्ही तो कॉल उचलणार? नाही, एक नेतृत्व म्हणून काय हरकत नाही, परंतु भारतीय जनता पक्षामध्ये मी पक्षप्रवेश केलेला आहे. इथून पुढे भारतीय जनता पार्टी वाढवण्याचं मी काम करीन आणि भारतीय जनता पार्टीला मी यश देण्याचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मी 100% या ठिकाणी प्रयत्न करीन. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.